नमस्कार. 30 दिवस 30 कवितांच्या आपल्या चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला 17वी कविता ऐकवणार आहे. तर तीही कविता तुम्हाला नक्की आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करत चला. तर मायलेक ही कविता ऐका. मायलेकी, माझ्या मुलीचं पाहून बालपण उगाच तुलना करत राहतं मन. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. माझ्या मुलीचं पाहून बालपण उगीच तुलना करत राहतं मन. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. तुझं आईपणी माझं बालपण होतं सामानानं गच्च भरलेल्या अंधाऱ्या घरात नि गावालगत नदी असणाऱ्या खारट पाण्याच्या गावात. तुझं आईपणी माझं बालपण होतं सामानाने गच्च भरलेल्या अंधाऱ्या घरात नि गावालगत नदी असणाऱ्या खारट पाण्याच्या गावात. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. आपल्या दोघीत फरक किती. तुम्ही कष्ट केले म्हणून शिकले, म्हणून मनासारखं चांगलं जगते. आज तू पाहतेस ना माझं सर्व बदललंय. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. तुम्ही कष्ट केले म्हणून शिकले, म्हणून मनासारखं चांगलं जगते. आज तू पाहतेस ना माझं सर्व बदललं आहे. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. तू मात्र त्याच गावात त्याच घरात माझ्याशिवाय कुडत असशील. तू मात्र त्याच गावात त्याच घरात माझ्याशिवाय कुडत असशील. नेहमीसारखी वीज गेलेली असेल, तीच असेल वणवण हंडाभर पाण्यासाठी. अंधाराला सरवलेली तू शेतात जायच्या ओढीत कामे आवरत असशील. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. आपल्या दोघीत फरक किती. तू मात्र त्याच गावात त्याच घरात माझ्याशिवाय कुडत असशील. नेहमीसारखी वीज गेलेली असेल, तीच असेल वणवण हंडाभर पाण्यासाठी. अंधाराला सरावलेली तू शेतात जायच्या ओढीत कामं आवरत असशील. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. सर्वांचा पाया भक्कम व्हावा म्हणून तू झिजतच राहिलीस. तू म्हणशील यात विशेष काही नाही, असा कुणातच काही फरक नाही. तू थकली की तू माझी आई, मी थकले की माझी मुलगी माझी आई. म्हणून म्हणते आपल्या दोघीत फरक किती. आपल्या दोघीत फरक किती. धन्यवाद. कशी वाटली?